हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग बनवत याच्यासाठी आहोत की सगळ्यांना माहीतच आहे, जे 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 लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे की माझी बायको CSMमध्ये आहे आणि तिची दिल्लीवरून बदली झाली आहे. तर आता आम्ही ज्या प्लांटमध्ये आलो आहोत, CSTPS म्हणजे चंद्रपूरच्या CSTPS या प्लांटमध्ये आलो आहोत. तर मी म्हटलं याच्यावरती व्हिडिओ बनवावा, कारण की ज्यावेळेस बदली झाली त्यावेळेस आम्ही या प्लांटबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला यूट्यूबवरती, गुगलवरती, पण आपल्याला पाहिजे तशी काही माहिती मिळाली नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं याच्यावरती थोडासा एक छोटासा व्हिडिओ बनवावा, म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघत राहा व्हिडिओ. तर चला सुरू करूया आजचा हा ब्लॉग. हॅलो मित्रांनो, तर मी आता आलो आहे मेजर गेटजवळ. तर चंद्रपूरवरून येताना तुम्ही दुर्गापूर रोडला याल, हा रोड ताडोबाकडे पण जातो. तर दुर्गापूर रोडनी आल्यानंतर तुम्हाला हा इथे असा CTPSचा पहिला गेट दिसतो, ज्याला मेजर गेट म्हणतात. तर या मेजर गेटवरती पाहू शकता किती गर्दी असते. हा आहे CTPSचा पहिला गेट. आणि आता आपण पुन्हा पुढे जाऊया, तिकडे आपण पूर्ण माहिती घेऊया CTPSबद्दल. तर आता मी आता इथून जाणार आहे. तर हा आहे आपला CTPSचा पहिला गेट, त्याला मेजर गेट म्हणतात. तर इथं सारे लेबर्स लोक वगैरे इथूनच जाणं येणं करत असतात. इथं खूप जास्त गर्दी असते आणि इथं सगळे लोकांची चेकिंग करूनच अंदर पाठवल्या जातात. तर हा आहे मेजर गेट. आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, तर हा आहे CTPSच्या सगळ्यात जवळ पडणारा पेट्रोल पंप. तर इथं आम्ही पेट्रोल भरण्यासाठी जवळच येत असतो. हा सगळ्यात जवळचा पेट्रोल पंप आहे. बंद कर. मित्रांनो, या दुर्गापूर रोडवरती तुम्ही पाहू शकता असे वरतून कोळसा नेण्यासाठी असे रोपवे बनवलेला आहे. तर इथून भरून कोळसा हा पॉवर प्लांटमध्ये नेला जातो आणि या साईडनं खाली झालेला कोळसा हा या साईडनं पुन्हा परत पाठवला जातो. आणि याच्याच खाली तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी कलाकृती बनवलेली आहे. ते पाहू शकता या रोडवरती आता सुंदर कलाकृती बनवली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि हा जो रोड आहे, हा दुर्गापूर रोड आहे, हा सरळ CTPSमध्ये जातो. तर आपण आता पुन्हा पुढे जाऊया. हे जे साईडनं तुम्हाला जे भिंत दिसत आहे ते CTPSचीच भिंत आहे. हे सुरक्षातेसाठी म्हणून इथून अशी भिंत अशी उभारलेली आहे आणि त्याच्याकडेला अशी दुकानं लावली आहेत. आणि प्रत्येक भिंतीच्या शेवटी असे प्रत्येक ठिकाणी असे टावर्स उभे केलेले आहेत, जेणेकरून सुरक्षता देता येईल. असे 4-5 असे या रोडला टावर उभे केलेले आहेत. आणि हा सरळ रोड जो CTPSचे जे कॉलनी आहे त्या कॉलनीकडे हा रोड जातो. तर या रोडला आपण दुर्गापूर रोड इथं म्हटलं गेला आहे. ताडोबाला पण हा रोड जात असतो. तर ताडोबा रोड पण याला म्हणतात. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता की हे आहे CTPSची सुरक्षा भिंत. प्लांटच्या सभोवताल अशी ही भिंत बनवलेली आहे. आणि ह्या भिंतीच्या शेवटी या कडेला असे टावर्स बनवले आहेत. तुम्ही पाहू शकता आता हा निळ्या कलरचा जो टावर दिसत आहे, इथं CSFचे लोकांची इथं ड्युटी असते. तर असे 4-5 टावर या रोडला आहेत. आणि पुन्हा असे काही टावर्स आपल्या CTPSच्या आतमध्ये आहेत. हा सरळ रोड CTPSच्या ज्या कॉलनी आहेत तिथे जातो.
तर तुम्हाला CTPSच्या आतमध्ये यायचं असेल, CSFच्या ऑफिसला भेट द्यायची तर ते याच रोडनी तुम्हाला यावं लागेल. कारण की जो आपण आधी मेजर गेट जो बघितला तिथून येण्यास, आतमध्ये जाण्यास बंदी आहे, तिथून आपण येऊ शकत नाही. तर याच रोडने तुम्हाला यावं लागेल. हा रोड सरळ कॉलनीकडे जातो आणि ऑफिसकडे जातो. तर आता आपण CSTPSच्या क्वार्टरकडे आपण जात आहोत आणि ही बाजूने तुम्ही जे भिंत पाहत आहात ते आहे या CSTPSच्या प्लांटची भिंत, जे सभोवतालून अशी बनवलेली गेली आहे. आणि इथून तुम्ही सरळ जाल तर तुम्हाला पुन्हा एक दुसरा गेट मिळेल. आणि हे तुम्ही पाहू शकता, असे हे टावर्स बनवलेले आहेत. असे टावर बनवलेले आहेत आपल्या सुरक्षेसाठी, जे भिंतीच्या नेहमी प्रत्येककडे रस्ते बनवलेले आहेत. हा रोड सरळ CSTPSकडे जातो. तुम्हाला CSTPSमध्ये आत जायचं असेल तर याच रोडने यावं लागेल. इथं आल्यानंतर तुम्हाला CSTPSचा दुसरा गेट इथं पाहायला मिळेल, ज्याचं नाव आहे कोयना गेट. तर हा आहे कोयना गेट, तुम्ही इथं पाहू शकता. इथं आल्यानंतर तुम्ही हा आहे कोयना गेट आणि आता भोवतालचा तुम्ही परिसर पाहू शकता. इथं तुम्हाला चिकन, मटण आणि भाजीपाल्याची वगैरे दुकानं मिळून जातील. गॅरेज वगैरे इथेच आहे. हा आहे CSTPSचा दुसरा गेट, कोयना गेट. तर इथून आपण आता समोर जाणार आहोत. पाहू शकता इथून रेल्वे ट्रॅक पण आहे. याला ऊर्जानगर म्हणतात. हा ऊर्जानगरचा परिसर आहे. तर हा ऊर्जानगरमध्ये जातो. जो CSTPSची जी कॉलनी आहे त्या कॉलनीला ऊर्जानगर असे म्हणतात. तर इथूनच आपल्याला जावं लागणार आहे. इथं CSFची सुरक्षा नाही राहत. इथं CSFवाल्यांची कोणाची ड्युटी राहत नाही. तर इथं राहते MSFवाल्यांची ड्युटी. इथून आता आपण पुढे जाणार आहोत. तर हा आहे कोयना गेट आणि आता आपण कोयना गेटमधून समोर जात आहोत. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती घनदाट जंगल आहे. हा पूर्ण CSTPS जो हा प्लांट आहे हा पूर्ण जंगलामध्ये व्यापलेला आहे. जंगलाच्या सानिध्यामध्ये हा बनवलेला प्लांट आहे. रात्री या रोडने यायला खूप भीती वाटते, कारण की पूर्ण हा रोड सुनसान होऊन जाते आणि जंगली प्राण्यांची पण भीती असते. खूप अंधार किट्ट असा हा रोड असते. हा आहे VIP गेस्ट हाऊस, हिराई म्हणून. इथं VIP लोकांसाठी राहण्याची व्यवस्था असते. पाहू शकता किती घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून हा रोड बनवलेला आहे. मागे या ठिकाणी भालू दिसला होता आम्हाला. ही या प्लांटमधून जाणारी नदी आहे. पावसाळ्यामध्ये इथं खूप पाणी भरून असते. ही नदी पूर्ण प्लांटच्या आतमधून गेलेली आहे. सुरुवातीला पण दिसते आणि मध्ये पण दिसते. आपण समोर बघणारच आहोत आणि प्लांटच्या शेवटी पण तुम्हाला हे नदी बघायला मिळेल. तर ही नदी एकमेव नदी आहे जी प्लांटच्या आतमधून जाते. पाहू शकता तुम्ही. इथं रात्री आणि पहाटेला वाघ येते असे म्हणतात लोक इथं पाणी प्यायसाठी. तर इथला जो वातावरण आहे खूप भीतीदायक आहे, म्हणजे जंगली प्राण्यांमुळं. कारण की इथं भालू, बिबट्या आणि वाघ वगैरे इथं पाणी प्यायसाठी येत असतो. तर रात्री इथून जाण्यासाठी खूप भीती वाटते. रात्रीच्या
8 ते 9च्या दरम्यान हा रस्ता पूर्ण सुनसान होऊन जाते. त्याच्यामुळे इथून रात्री प्रवास करण्यास आम्ही नेहमी टाळतो आणि खूप भीतीदायक पण असते इथून जाणं. तर त्याच्यामुळे शक्यतो या रोडने आम्ही येत नाही. तर आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण पुढे जात आहोत CST बेसच्या कॉलनीकडे. इथे एक पुन्हा VIP गेस्ट हाऊस आहे या साईडला. पूर्ण जंगलामध्ये व्यापलेला आहे. तर खूप सुंदर पण वाटते, शांतता आणि प्राणी पक्ष्यांचा आवाज वगैरे इथं खूप छान वाटते. सकाळी सकाळी लोक सकाळी इथून जॉगिंगसाठी येत असतात. इथं वेलकम बोर्ड लावलेला आहे. ऊर्जानगर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. खूप मोठ्या एरियामध्ये हा प्लांट बनवलेला आहे. मोठा प्लांट आहे हा. पण ताडोबाच्या जंगलामध्येच हा पूर्ण प्लांट बनवलेला आहे. इथून सरळ आल्यानंतर तुम्हाला इथं हा एक पुन्हा एक चौक मिळतो. त्या चौकामध्ये तुम्हाला ॲटो वगैरे इथून मिळून जातील. तर इथं आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे. आता आपण डाव्या साईडला वळत आहोत. डाव्या साईडला जात असताना इथं तुम्हाला सार्वजनिक वाचनालय बघायला मिळेल. इथं सार्वजनिक वाचनालय आहे. या रोडने तुम्हाला सांस्कृतिक असा खुला रंगमंच पण इथं पाहायला मिळेल आणि ग्राउंड पण आहे या साईडला. सगळे क्वार्टर्स वगैरे आहेत या साईडने. क्वार्टर्स पूर्ण जंगलामध्येच आहेत सगळे क्वार्टर्स वगैरे, झाडाच्या सानिध्यामध्ये. आणि या साईडला तुम्हाला सार्वजनिक हनुमान मंदिर पाहायला मिळेल. हा आहे हनुमान मंदिर. इथं पोळ्याला खूप गर्दी असते. तानापुडा इथंच भरतो. आता इथून आपण समोर जाणार आहोत. तर हा आहे सौदामिनी चौक. तर इथं तुम्ही पाहू शकता बोर्डवरती दिले आहेत सगळे मार्ग दाखवलेले आहेत. या साईडला तुम्ही जाल तर तुम्हाला इकडे CISFचं मुख्यालय मिळेल, म्हणजे DC सरांचं ऑफिस आणि क्वार्टर मास्टर वगैरे या डाव्या साईडला मिळेल. आणि हा रोड सरळ जातो पर्यावरण चौकाकडे. या चौकातून सुद्धा तुम्हाला ॲटो वगैरे इथं मिळून जातील. आणि उजव्या साईडला तुम्ही इकडे जाल, या साईडला जाल उजव्या साईडला, तर मेन मार्केट आहे. तिथं तुम्हाला मेडिकल, किराण्याची दुकानं आणि स्टेशनरीची दुकानं वगैरे इथून मिळून जातील. आणि त्या मार्केटच्या मागे जर जाल तर तुम्हाला तिथं बँक ऑफ इंडियाचं ATM मिळेल, पोस्ट ऑफिस वगैरे मिळेल. तर आता आपण उजव्या साईडला जाऊया. त्याच्यानंतर आपण डाव्या साईडला जाऊ. तर आता आपण उजव्या साईडला जाणार आहोत मार्केट लाईनकडे. तर आता आपण मार्केट लाईनकडे चाललो आहोत उजव्या साईडला. सौदामिनी चौकापासून उजव्या साईडला मार्केट लाईन आहे. तर त्या मार्केट लाईनकडे जात असताना तुम्ही इथं पाहू शकता हॉटेल्स वगैरे आहेत. आणि कोणताही कार्यक्रम समारंभ करायचा असेल तर इथं हा कामगार मनोरंजन केंद्रसुद्धा आहे. इथं पाहू शकता. पाहू शकता हा जुना मार्केट आहे. पूर्ण आहे हा जुना मार्केट आहे. आणि या जुन्या मार्केटच्या मागे बँक ऑफ इंडिया आहे आणि ATM आहे आणि पोस्ट ऑफिस आहे. हा आहे जुना मार्केट. तर हा आहे जुना मार्केट. पाहू शकता हा जुना मार्केट आहे. पूर्ण सगळी दुकानं लागलेली आहेत. जुना मार्केट आहे. इथे सगळ्या प्रकारची दुकानं वगैरे तुम्हाला इथून मिळून जातील. फळे वगैरे इथूनच मिळतील. फळं आणि भाजीपाल्याची पण दुकानं इथं आहेत. पण थोडे महाग इथं मिळतात. हा आहे जुना मार्केट. आता आपण सौदामिनी चौकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊया, जिकडे
CISFचं मुख्यालय आहे. तर आता आपण CISFच्या क्वार्टर मास्टर आणि हेड ऑफिसकडे जात आहोत. तर तुम्ही बोर्ड पाहू शकता, तिकडे समोर दिसत आहे. आणि हे लाल झेंडे जे लावलेले दिसत आहेत, हा आहे CISFचा क्वार्टर मास्टर. हे आहे क्वार्टर मास्टर आणि हॉस्टेल, मेस वगैरे इथंच आहे. आणि आता आपण चाललो आहोत हेड ऑफिसकडे. आपण मगाशी जी नदी बघितली जिथं वाघ पाणी प्यायला येतो म्हटलं, तीच ही नदी आहे. इथं पण सकाळच्या टाईमला इथं बिबट्या पाणी प्यायला वगैरे येतात असे म्हणतात लोक. आणि इथं खूप लोकांना दिसला पण आहे पाणी पिताना वगैरे. आणि पट्टीवाला पण वाघ येताना दिसला आहे. तर हीच ती नदी आहे जी मधातून पण जाते प्लांटच्या. तर ही नदी सुरुवातीला पण भेटते, मधात पण भेटते आणि शेवटीला पण भेटते. शेवटीसुद्धा हीच नदी गेलेली आहे. तर आपण तो पण व्हिडिओमध्ये आपण कवर करू. तर आता आपण चाललो हेड ऑफिसकडे. तर या पुढे सरळ जायचं आहे. इथे शाळेचे बसेस लागलेले राहतात. हा आहे मेन केंद्र. इथं आहे ऊर्जानगर. हा आहे मेन केंद्र. इथं आहे मेन जो इंजिनियर आहे त्यांचा मेन ऑफिस आहे, पाहू शकता. हा मेन ऑफिस आहे CTPSचा. आणि हा जो समोर दिसत आहे हा आहे CISFचा मेन ऑफिस, हेड ऑफिस या युनिटचा. आणि हा आहे लेबर गेट. त्या लेबर गेट पण इथं पण ड्युटी असते. हा आहे दुसरा गेट, लेबर गेट. इथून आता आपण परत चाललो आहोत. असा भोवतालचा तुम्ही एरिया पाहू शकता. तिकडे आहे हेड ऑफिस. हा हेड ऑफिस झाला. आणि हा आहे लेबर गेट. तर इथं पण ड्युटी असते CISF वाल्याची. तिथून पण येणं जाणं असते लोकांचं. आता आपण परत चाललो आहोत. हा आहे क्वार्टर मास्टर CISFचा आणि हॉस्टेल. सगळे कॉलनी आहे इथं. आजूबाजूचा एरिया पाहू शकतो. तर आपण आता पुन्हा परत सौदामिनी चौकामध्ये आलो आहोत. तर मी या साईडला उभा आहे, आपण मगाशी त्या साईडला उभे होतो. तर समोर मार्केट आहे. मार्केटमध्ये आपण किराण्याची दुकानं, मेडिकल वगैरे तुम्हाला मिळेल. आणि मार्केटच्याच मागे तुम्हाला बँक ऑफ इंडियाचा ATM मिळेल आणि पोस्ट ऑफिस वगैरे मिळेल तिकडे. तर आता आपण इथून त्या चौकामधून आपण आता उजव्या साईडला जाणार आहोत. संपूर्ण एरिया जो आहे CTPSचाच एरिया आहे. किती मोठा एरिया तुम्ही पाहू शकता. खूप सारे इथं कॉलनी आहेत आणि CTPSच्या लोकांचे क्वार्टर्स आहेत. हा रोड जो आहे हा सरळ, हा जो रोड आहे हा सरळ पर्यावरण चौकामध्ये जातो. तर या रोडनी सरळ आल्यानंतर तुम्हाला हा एक चौक मिळेल. इथून पण तुम्हाला ॲटो वगैरे काही पण मिळून जाते. इकडे एक शाळा विद्यानिकेतन म्हणून. आणि इथून सरळ गेल्यानंतर आपण पर्यावरण चौकामध्ये जातो. हा रोड सरळ पर्यावरण चौकामध्ये जातो. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता टाईपची जे आहेत क्वार्टर्स ते इथं आहेत. या रोडनी सरळ आल्यानंतर हा रोड सरळ येतो
पर्यावरण चौकामध्ये, आणि पर्यावरण चौकामध्येच या साईडला तुम्हाला CSFची कॅन्टीन बघायला मिळेल. तर जे CSFची जी कॅन्टीन आहे हिचं टायमिंग आहे सकाळी 8:30 ते 12 वाजतापर्यंत आणि संध्याकाळी 3:30 ते 6 वाजतापर्यंत. तर इथं तुम्ही CSFची कॅन्टीन पाहू शकता. आणि समोर आहे पर्यावरण चौक, तो जो समोर दिसत आहे तो आहे पर्यावरण चौक. आणि या पर्यावरण चौकामधून आता आपण जाणार आहोत CSFच्या क्वार्टरकडे. हा आहे पर्यावरण चौक, पाहू शकता किती सुंदर बनवलेला आहे. हा जो या साईडचा जो हा रोड आहे हा जातो नागपूरकडे, सरळ नागपूर रोडला टच होतो. तर हा रोड जातो आहे CSFच्या जे क्वार्टर्स आहेत तिकडे जातो हा रोड. तर आता आपण CSFच्या क्वार्टरकडे चाललो आहोत. जे समोर दिसत आहेत हे CSFचे क्वार्टर्स आहेत. हे सगळे CSFचे क्वार्टर्स आहेत आणि इथं काही MSFची पण लोक असतात. आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या क्वार्टरमध्ये. पाहू शकता बाजूला सगळे CSFची क्वार्टर्स आहेत. तर क्वार्टर्समधून आपण पर्यावरण चौकामध्ये आलो आहोत. आणि पर्यावरण चौकापासून आपण आता जो रोड जातो नागपूर रोडला टच होतो, नागपूर हायवेला जाऊन हा रोड सरळ जाऊन मिळतो. तर हा तुम्ही रोड पाहू शकता किती सुंदर बनवलेला आहे आणि छान आहे. म्हणजे ड्रायव्हिंगसाठी खूप मस्त रोड बनवलेला आहे. या रोडने गेल्यानंतर तुम्हाला आपला जो CTPSचा जो हे प्लांट आहे, CTPSचा जो प्लांट आहे हा रोड सरळ प्लांटच्या शेवटचा जो गेट आहे त्या शेवटच्या गेटला जाऊन म्हणजे शेवटच्या गेटपर्यंत हा जातो. तर इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तीच नदी जी आपल्याला सुरुवातीला दिसली होती तीच नदी इथं पण दिसते. आणि हा आहे शेवटचा रोड. तर या शेवटच्या रोडवरती पण ही नदी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीला पण ही नदी दिसते आणि मध्ये पण दिसते प्लांटच्या, आणि प्लांटच्या शेवटीसुद्धा ही नदी तुम्हाला पाहायला मिळते. तर या नागपूर रोडला जो जाणारा रोड आहे या रोडला जाताना सुद्धा तुम्ही इथं ही नदी पाहू शकता. तर आता आपण जो शेवटचा गेट आहे प्लांटचा तो शेवटच्या गेटकडे आपण जात आहोत. आता या नागपूर रोडने जात असताना तुम्ही पाहू शकता किती घनदाट असा जंगल आहे. आणि इथून हे भिंत उभारलेली आहे प्लांटसाठी, प्लांटच्या सुरक्षिततेसाठी. आता मित्रांनो आता आपण आलो आहोत प्लांटच्या सगळ्यात शेवटच्या गेटकडे. हा आहे प्लांटचा रिजेक्ट गेट. तर इथं पण CSFवाल्यांची ड्युटी लागत असते. हा पाहू शकता रिजेक्ट गेट जो नागपूर रोडवरती आहे. हा आहे रिजेक्ट गेट. आणि हा रोड जातो सरळ नागपूरकडे. तर आता आपल्याला नागपूर रोडकडे तर जायचं नाही आहे म्हणून इथूनच परत जातो. हॅलो मित्रांनो, तर माझ्याकडून जेवढा जमला तेवढा मी प्रयत्न केला आहे आपला व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्याचा. तसा प्लांट खूप मोठा आहे, बगीचे वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि या म्हणजे जे ऑफिस वगैरे आहेत त्यांच्या जवळपास आपल्याला व्हिडिओ बनवण्यास बंदी आहे. त्याच्यामुळे तिथं एकदम जवळून किंवा त्यांना दिसेल अशा याच्याने व्हिडिओ बनवता येत नाही, म्हणून मी काही तेवढा जवळ जाऊन वगैरे व्हिडिओ बनवलेला नाही. तर जेवढा जमला तेवढा मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर एकंदरीत जर प्लांटबद्दल बघायला गेला तर प्लांट हा पूर्ण जंगलामध्ये आहे. आणि काय म्हणते इथं थर्मल पॉवर बनवण्याचं काम चालते या प्लांटमध्ये. तिन्ही गेटवरती ड्युट्या असतात. लेडीजची पण इथं नाईट ड्युटी असते. सगळ्यांच्या ड्युट्या तिन्ही शिफ्टमध्ये चालत असतात. आणि जेव्हा पण इथं जेव्हा लोकांची कमी पडते
लोकांची जेव्हा कमी पडते आणि काही लोक जेव्हा निवडणुकीसाठी किंवा अशा आपत्कालीन स्थितीमध्ये जेव्हा इथून पाठवल्या जातात त्यावेळेस इथं 12-12 घंट्याची ड्युटी लागत असते. तर नेहमी राहत नाही, पण 12 घंट्याची ड्युटी लावली असते. आणि जो आपला मेजर गेट जो आपण बघितला तिथं जास्त लोकांचं येणं जाणं जास्त असते, तर तिथं थोडी हार्ड ड्युटी आहे. कारण की आणि तिथं लोक पण ड्युटी म्हणजे त्यांचे पास चेकिंगसाठी लोक कमी पडत असतात. तर काही लोकांना 1 घंट्यासाठी म्हणजे सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान लोकांना एक्स्ट्रा लोकांना बोलवल्या जाते चेकिंगसाठी. म्हणजे जे लोक नाईटवरती असतील किंवा मॉर्निंग करून गेले असतील अशा लोकांना पुन्हा संध्याकाळी चेकिंगसाठी बोलवत असतात. तर हा इथं एक थोडासा प्रॉब्लेम आहे. आणि हा जो पूर्ण युनिट आहे CRSFचा हा DC सरांच्या अंडरखालीचा आहे. आणि इथं साऊथ थोडासा जवळ असल्यामुळं इथं साऊथचे लोक जास्त आहेत. तसे बाकीचे इतरही राज्यातले लोक आहेत, पण साऊथचे लोक जास्त आहेत. आणि महाराष्ट्रातले लोक पण आहेत. आता महाराष्ट्रातले लोक म्हणजे धुळ्याकडचे इकडचे वगैरे लोक आहेत. जास्तीत जास्त लोक हा प्रयत्न करत असतात की चंद्रपूर म्हटल्यानंतर आजूबाजूचे जास्त लोक घर आपल्याला जवळ पडला पाहिजे म्हणून इथं पोस्टिंगसाठी हे नाव देत असतात, या प्लांटचं नाव देत असतात. आता चंद्रपूर म्हटल्यानंतर आजूबाजूचं नागपूर झालं, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती ह्या जवळचे लोक इथं आपल्या पोस्टिंगसाठी येत असतात. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण जर राहण्याचा म्हणजे आपल्या घरापासून जवळ पडेल या उद्दिष्टानं काही लोक इथं पोस्टिंगसाठी येत असतात. तर त्यासाठी ठीक आहे. बाकी मग तसं पाहायला गेला तर काय म्हणते जवळ असल्यानंतरही वेळ मिळत नाही. कारण की कधी 12 घंट्याची ड्युटी, तर कधी PT साठी बोलवत असतात, कधी गेट चेकिंगसाठी वगैरे बोलवत असतात. त्याच्यामुळं पाहिजे तसा वेळ मिळत नाही आणि सुट्ट्यांचा बी थोडासा प्रॉब्लेम राहतो इथं. तर एकंदरीत आहे ठीक. म्हणजे जर घर जवळ जर म्हटलं तर आहे ठीक आहे प्लांट. तर आजचा हा प्लांटवरती व्हिडिओ बनवण्याचा याच्या मागचा हाच एक उद्देश आहे. थोडाफार तुम्हाला माहिती मिळावी की प्लांट कसा आहे काय आहे म्हणून. तर काही जर या प्लांटबद्दल माहिती घ्यायची असेल तर मला नक्की कमेंटमधून नक्की सांगा, मॅसेज करा कमेंटमध्ये. तर मी किंवा नंबर वगैरे द्या तुमचा, त्याच्यावरती मी माहिती देण्याचा प्रयत्न करीन किंवा माझी बायको देण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा हा व्हिडिओ इथेच मी बंद करतो, कारण की खूप लंबा व्हिडिओ होऊ शकतो. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, लोकांपर्यंत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.